नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपल्या सोबत आहे द एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत, जिने नुकतंच बिग बॉस मराठी सीझन 6 यातून एक्झिट घेतली आहे. तर चला आज तिचा आपण प्रवास जाणून घेऊया. सगळ्यात पहिले कशा आहात राखी? मी बरी आहे आणि थँक्यू सो मच सेलिब्रिटी प्रमोटर्स. वाव, तुम्हाला प्रमोट करा प्लीज. येस नक्की, तुमच्यासाठीच तर आलोय आम्ही आज. सो स्वीट ऑफ यू. येस, आणि इतके दिवस तुम्ही घरात होतात बिग बॉस मराठी सीझन 6च्या. सो तिकडचा तुमचा प्रवास कसा होता? तुम्ही बघितलंय, तरी धमाल केली, वाट लावली, इमोशनल झाली, Yes. मज्जा आली सगळ्याला, मलाही मज्जा आली. पण मला हाकलून लावलं तिथून बिग बॉसनी. का बरं असं का केलं बिग बॉस? माझं मन तिथं होतं, राकेश बापट. आता माझं प्रेम झालंच होतं, तुम्ही इतकी जळलंय माझ्यावर. हा, माझ्या नवरे असून हाकलून लावलं तुम्ही, दगाबाज सांगितलं मला. का असं केलं? तुम्हाला नाही सोडणार मी. बघा, डोळ्यात तुमच्या संत्राचं रस टाकणार. राखी कोणाला सोडणार नाहीये. हो. बिग बॉसच्या बाहेर आलीये तरी पण राखी कोणाला सोडणार नाहीये. बरं, जेव्हा जेव्हा तुमचा म्हणजे खेळ होता, तुम्ही प्रत्येकाला एक समजावताना दिसलात, किंवा कोण तिथे चुकतंय तर तुम्ही त्याला समजावत होतात. कोणी नवीन कंटेस्टंट असू दे, तरी पण तुमचा असा राग केला जायचा. तर त्यावर तुमचं काय मत? नाही, मी सगळ्याला समजत होते की तुम्हाला एकदा चान्स भेटलाय तर तुम्ही हे चान्स पूर्ण करा. तुम्हाला तुम्ही राखी सावंत नाहीये, तुम्हाला परत परत नाहीच बोलवणार आहे. मी तुम्हाला हिंमत देते, तुम्ही इथं तुमचं करिअर बनवा. पण त्यांना आळशी लोक घाबरतात, मला हे करायला नको, ते करायला नको. आता लोक त्यांना विसरणार. त्या लोकांनी काहीच नाही केलं. आणि बाई, मी तर थकले ह्या लोकांना समजून समजून. मला का दरवेळी बोलवतात? कारण मी तिथं जाऊन झंडे गाडते, आणि झंडे पण गाडते, आणि जे कंटेस्ट त्यांना पण खड्ड्यात गाडते मी. हो, कारण तसंच करते ना मी. तशीच वागते, राडे वगैरे करते, भांडण करते, आणि माझी गेम वेगळीच असते, लोकांना ती आवडते. सो राकेशने तुझं एक खूप प्रेमळ बॉन्ड होतं, बरोबर? लोकांनी त्याच्यावर तेव्हा एक बोलतो ना, बाकीच्या कंटेस्टंटने अशी जेलेसी पण व्यक्त केली. दीपाली असू दे किंवा रेवा असू दे, एक बोलतो ना जेलेसी टाईप पण होतं जेव्हा तो दुसऱ्याला क्लोज जायचा. तर त्याबद्दल तू काय सांगशील? ते जाणून बुजून मला जाळवायला ते लोक त्याच्या क्लोज यायचे. ते इथं पहिल्या रिॲक्शन मध्ये हिने केस कापले, दुसऱ्या रिॲक्शन मध्ये पाणीमध्ये बुडली, तिसऱ्या रिॲक्शन मध्ये भांडण केलं, भोपळ्याची भाजी कचऱ्यात टाकली, सगळ्यांचे तोंड भोपळे बनवले, म्हणजे राडा इतका केला. म्हणजे त्यांना बरं वाटायचं म्हणून ते मला जळवायचे. परत बाहेर करू नका, बाहेर तर कोणच नाहीये, तुमची वाट लावेल. बरं, अजून आता कोणत्या नवीन प्रोजेक्ट मध्ये बिग बॉस मराठी सीझनच्या 6 नंतर नवीन कोणत्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला राखीला बघायला मिळणार? माझ्या इतकी वेबसिरीज वगैरे आहेत, पण आता मी बिग बॉसच्या प्रमोशनला आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सगळ्याला वोट करा, राकेश बापटला वोट करा. राकेश बापटला आपल्या जिंकून आणायचं. प्लीज जिंकून आणा. थँक्यू सो मच राकेश.